मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. हे समजा ज्ञानेश्वरीच्या योगामध्ये ज्यांचा सिद्धगुरू मिळाल्यानंतर प्रवेश झाला त्यांच्याकरताचे मार्ग वेगळे. पण जे अजून ज्ञानेश्वरांच्या योगाच्या जवळ आलेले नाहीत, असं म्हणा, सिद्धगुरू मिळालेले नाहीत, कर्मकांडांचे प्रयोग ज्यांच्याकडनं करून घ्यायचेत, भक्तिमार्गांचे प्रयोग करून घ्यायचेत, त्यांना व्यवहारांचे काही वळण लावायचं आहे, त्यांना देखील त्यांच्या चालीनं, त्यांच्या बोलीभाषेतनं, त्यांना समजेल अशा शब्दातनं वळण लावायचं आहे. पण खेड्यात ज्यावेळेस मी प्रवचन देतो तर मला भाषा सगळी बदलावी लागते, स्टाईलही बदलावी लागते. त्यांच्या भाषेतनं त्यांना समजेल असं, आणि तुम्ही महास्टँडर्ड जर तिथं सुरू केलं, कादराबाद प्लॉटवर भारतीय अर्थशास्त्र आणि चुकलेली दिशा, मग ते म्हणते क्या बोल रहा जी साला जब से, उसको तो भी समझ रहा क्या. मार्गाधारे वर्तावे. माणसं कशी आहेत, त्यांची बुद्धी कशी आहे, त्यांचं मन कसं आहे, त्यांचे विकार कसे आहेत, कामी, क्रोधी, लालची, लोभी काय काय असतील ते कसे आहेत, त्यांना कोणता रस्ता दाखवावा, कोणता योग्य राहील, कोणता त्यांना आवडेल, कोणता रुचेल, कोणता पटेल, त्याच्यातनं त्यांची पात्रता यावी. रक्तमन बुद्धीमध्ये पात्रता आली पाहिजे, त्यांच्या शरीरात पात्रता आली पाहिजे. रक्तामध्ये विरक्ती, बुद्धीमध्ये विवेक आणि इंद्रियामध्ये वैराग्य थोडंसं निर्माण होण्याकरिता जे जे प्रयोग त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या मतीप्रमाणे, त्यांच्या ताकदीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे रुचेल, पचेल, आवडेल असे द्यावे लागतील. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे. आणि त्याप्रमाणे त्यांना विश्वाला पुढे सरकायला, आत्मधर्माकडे सरकण्याकरिता त्यांना वाटा दाखवाव्या लागतील. हे काम आहे संतांकडे किंवा भगवंताकडे. आणि अर्जुनाला भगवान सांगतायत म्हणजे संतांकडे काम आहे, म्हणजे आपल्यांकडे हे काम आलेलं आहे. परंपरेनं मोदीजी महाराजांनी, बाप्पासाहेबांनी दिलेलं आहे की जे मार्गस्थ चालत असतील त्यांना वाटा दिसल्या पाहिजेत. क्षीण झालेल्या वाटा, वैज्ञानिक पद्धती लोपलेल्या वाटा. अरे भजन कसं करावं माहिती नाही, भोजन कसं करावं माहिती नाही, चालावं कसं माहिती नाही, बोलावं कसं माहिती नाही, विचार कसा करावा माहिती नाही, सारखा विचार करून बुद्धी संपवावी का मन संपवावं हे माहिती नाही. क्षीण मनाने किती काम होणार आहे हे माहिती नाही. श्वासांचे कोठे किती आपण उधळल्या जातात आणि किती प्रिझर्व केल्या जातात, किती साठवले जातात हे माहिती नाही. आरोग्य कसं घालवतोय क्षणाक्षणाला माहिती नाही. आरोग्य कसं मिळवावं माहिती नाही. ह्या सगळ्या वाटा दाखवाव्या लागतील. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे. ऑर्डर आहे. आणि ही ओवी सर्व संतांना गाईडलाईन आहे, सर्व भक्तांना गाईडलाईन आहे. ब्रह्मविद्येतील या बुद्धियोगशास्त्रांच्या आधाराने आचरण चालू ठेवावे व हे सर्व विश्व या योग मार्गाकडे वळवावे. आदेश आहे. आपण कधी म्हणतो कशाला सांगावं, आम्ही आजकाल सांगत नाही कोणाला, मनाने त्यांनी करावं. वा, तुम्ही मनाने केलं होतं का?
आम्ही पोराला सांगणार नाही घरात बरं का, त्यांनी मनानं शाळेत जावं. जात नाही म्हणला, म्हणलं तसंच, आम्हाला काय करायचं. शाळेत त्याला घालायला लागलं की तो रडतो, रिक्षा आला की रडतो. म्हणलं जाय, तुझ्या नशिबातच असं आहे, कशाला. वळण लागावं लागतं. साम दाम दंड भेद वापरावे लागतात, वळण लावावं लागतं. हा साम दाम दंड भेद वापरून वळण नाही लागलं, सोडून द्यायचं. पोराला कधी आपण धाक दाखवतो, चॉकलेट देतो, बाबा चॉकलेट घे. आजकाल चॉकलेट तर फुसके समजतात. ते काय येतं, कॅडबरी. हां, ते कॅडबरी पाहिल्यावर तरी ते थोडंसं ओबे करतं, तुमचं ऑर्डर ऐकू लागतं. चॉकलेट फॅक्टरी तर आपल्यालाच खा म्हणतं ते. म्हणून म्हणलं की साम दाम दंड भेद, कधी मारून आपण त्यांना नीट करतो, कधी सगळ्यांना असंच आहे. परमेश्वरी साम दाम दंड भेद वापरतो, कधी तुम्हाला लालूच दाखवतो, कधी एखादा छान अनुभव देतो तुमची कुवत नसताना, घे कॅडबरी. कधी झटका हाणतो, सटका हाणतो, साम दाम दंड भेद. कधी चांगले अनुभव देतो, कधी सटक्याचे अनुभव देतो, की नीट करावं याला. योग मार्गाकडे वळवावेत लोक. आपण घरचे देखील आपण वळवत नाहीत का. नाही, कितीदा सांगावं त्यांना, करा म्हणलं लक्षच देत नाहीत, मारा म्हणलं. अरे असं नाही ते सांगितलं. ही ओवी सांगते, विश्वमोहरे लावावे. अरे विश्वाला ह्या योग मार्गाकडे वळवा, ह्या राजमार्गाकडे वळवा, ह्या पंथाकडे वळवा. त्यांना वाटा नीट दाखवा, त्यांच्या कुवतीप्रमाणे दाखवा. 1 क्विंटलभर वजन दिलं पहिल्याच दिवशी, चाल. अरे किलोभर त्याला अजून माहिती नाही, क्विंटलभर. मी म्हणलं ना तो वजन नाही पेलू शकत. अरे क्विंटल कशाला दिलं. करा गायत्रीचं 24 लाखाचं पुरस्चरण. करील का तो. मोटके निमिष भरी तू दे तुझा इजे. काय वळण लावलंय माऊलींनी. मुंबईचे एक साधक आले होते. त्यांना आपल्या एका साधकाने सांगितलं, ते म्हणे आम्हाला वेळ कसा मिळेल मुंबई करायला. नाही म्हणले 8-8 तास साधना करावी लागते. ते पळूनच गेला, पुन्हा आलाच नाही. आता यांनी केली होती का सांगणाऱ्याने 8 तास साधना. तो पळालाच पाहिजे, थांबलाच पाहिजे. नाही तो हे पहा इतकं चरवंतर पण स्ट्रिक्ट आहे, नाही तर सोमानी छातीवरच बसतात. हा, तुम्हाला माहीत नाही, आम्ही आलोत ते आलोत, तुम्ही फसू नका. फार कडक आहे बरं का. रोजची रोज. काही लोक म्हणतात तुमच्याकडे रोजची रोज ज्ञानेश्वरीला. अहो बाहेरगावी गेलं तर असं काही सांगतात की जसं काय एक बागुलबुवा उभा आहे. सोमानी म्हणजे एक भूत आहे, आणि ते कधी छातीवर बसेल याचा नियम नाही. आता हे काय वळण लावणं झालं. माऊली म्हणतात, मोटके निमिष भरी तू दे तू जाईजे. पापणी लवते एवढं तर पहिल्यांदा टाईम दे रे बाबा. पापणी लवते एवढा. 8 तास यांनी कधी केलं नाही. 8 तास कधी बसलेले नाहीत. 10 संडासला गेले ते 8 तासात, आणि 10 पाणी प्यायला गेले. पण सांगताना 8 तास तो पळूनच जातो. मोटके निमिष भरी तू दे तू जाईजे. वेळ नाही का बाबा. अरे पापणी लवते एवढा पहिल्या दिवशी. हां ठीक आहे, तेवढं देतो. मन राम एवढं तर मन. मग 1 माळ, मग 2 माळ, मग आता 3 माळ. तुला 3000 जप रोज करता येतो का नाही. गेट आउट. अरे असं माऊली म्हणलेलं नाही. मोटके निमिष भरी तू. चरवंतर पण जुळत नाही का 80 वेळेस. नाही, मग येऊ नकोस.
अरे त्याला आधी 10 वेळेस सांग. 5 वेळ चावतोय ना, 10 वेळेस सांगा. मग सांगा बाबा रे 15 दिवस आता 20च वेळेस चाव. मग हळूच म्हणायचं 30 वेळेस चाव, मग 40 वेळेस चाव. हळूहळू वळण लावा ना. नाही जुळत गेट आउट. मूर्ख कुठचे. हां, असं नाही आहे. एक स्किल लागतं, कॅपॅसिटी लागते आपल्यामध्येच. कसं वळण लावायचं हळुवारपणे. ही प्रल्हादाची माता हिरण्याकश्यपूची बायको कायाधू. हिरण्याकश्यपू तपश्चर्येला गेले. म्हणले आता मी तप करूनच येणार. झाडाखाली बसले. त्या ठिकाणी एक पोपट नारायण नारायण शब्दाचा उच्चार करू लागला. तर नारायण नावाचं तर यांना फार मोठं वावडं. यांची समाधी सारखी भंग होऊ लागली. ते नारायण नारायण म्हणायला लागला. यांची समाधी भंग पावायली. शेवटी उठले, दगड मारला तरी ते पळायले, पुन्हा येऊन बसायले नारायण नारायण. आले घरी. भागू म्हणली तुम्ही गेले होते तपश्चर्येला, मध्येच कसं काय रिटर्न विथ थँक्स, माझी आठवण झाली का? बायका फार खुश होतात. गाडी नाही चुकली, तुझ्या प्रेमामुळे आलो. असं वाटतं. तिला वाटलं तसं. कशी काय आलात? नाही म्हणले तुला काय सांगू. जेवायला बसले, नाराज होते. अहो तुम्ही खुश नाहीत का? तुम्ही आले कसे परत? मन नाही लागलं का? आमची कोणाची आठवण आली का? काय झालं? सोडून दिलं का? नाही म्हणले. मग एक पोपट बसला म्हणले वर. म्हणले मग? तो नारायण म्हणला. अच्छा, काय म्हणला? आता हिला 108 वेळेस घ्यायला लावायचं आहे. काय म्हणला? ते म्हणले नारायण म्हणला. हे हसायला लागली. कमाल झाली. पोपट खरं सांगताय का? काय म्हणला? ते म्हणते नारायण म्हणला. कमाल झाली. पाखरू अहो कधीच बोललेलं पाहिलं नाही. काय म्हणला म्हणले? नारायण म्हणला. तुला सांगितलं नाही एकदा नारायण म्हणला? 10दा सांगतो तुला नारायण नारायण म्हणला. असं करत करत 108 वेळेस झालं. वळण लावायचं एक गणित. म्हणजे बायकोनी देखील त्याच्याकडून म्हणून घेतलं. मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. योग मार्गाकडे वळवा. अरे भगवंतानी आपल्याला शक्ती दिली, बुद्धी दिली, मन दिलं, सामर्थ्य दिलं. आधी घरच्यांना वळण लावा. घरचे भाग्य विधाता तुम्ही आहात. तुमच्या छत्रछायेखाली असणारी तुमचं घर, याचे आध्यात्मिक भाग्य विधाते तुम्ही आहात. कसं वळण लावायचं ते लागत नाही म्हणून नाही. अवघड जरी असेल तरी मोटके निमिषभरी तू दे तू जाईजे. ही फक्त त्याला सांगायचं नाही थोडा वेळ दे. तुम्ही देखील हळू हळू थोडं थोडं त्याच्या मनात बिंबवा. काय म्हणला? नारायण म्हणला. कमाल झाली. पोपट पुन्हा सांगा बरं काय म्हणलं? हळवारपणे. आपलं असं नाही तुला म्हणलं चरवण तर्पण कर, नाही मारा, आमचं काय करायचं. 3दा सांगितलं, आता नाही 4थ्यांदा सांगणार. जसे सिद्ध पुरुषच झालेत. एकदा नाही तर 3दा बोलणार. आणि साडी मागायची असली, कपडे मागायचे असले की 10दा बोलतील. डोकं फुटतील त्याचं. तिथं नाही म्हणत मी एकदा बोलेल नाही तर 3दा बोलेल, पुन्हा बोलणार नाही. ते म्हणते नको बोलू. असं नाही होणार. ह्या मार्गावर सगळेजण सिद्ध संत होऊन बसतात. आपण जास्त बोलत नसतो. त्यांना वळण लागलं लागलं, नाही लागलं त्यांचं नशीब फुटलं. अरे वा, द्वारकाधीशच होऊन आलेले असतात त्या घरात.
अलौकिक नुहावे लोकाप्रती. हे वळण लावत असल्याच्या वेळेस तुम्ही फार मोठे सिद्ध पुरुष आहात, तुम्ही फार मोठे संत आहात, तुमच्याकडे सिद्धी सामर्थ्य आहे, हे दाखवू नका. काही वेगळेपण दाखवू नका त्यांना. आज जे वेगळेपण चाललंय, सध्याचा महाराज ताबडतोब ओळखू येतो चालत असताना. एकदा मी परळीला गेलो यांच्या, लहाने संगीता लहाने ही सगळी मंडळी बरोबर होती, आपले साधकही होते. एका ठिकाणी प्रवचन होतं. ते शेजारच्या बाया, महाराज कोणते आहेत म्हणले याच्यात, आता शूट पॅन्टवाले सगळे सारखेच. ते म्हणले महाराज गिरत नाहीत म्हणले आमच्यात. मग कोणाचं प्रवचन म्हणले यांचं, हे तर सगळे सारखेच आहेत म्हणले. कारण महाराज ताबडतोब ओळखू येतं, असा गंध, ती स्पेशल फेटा, न ती चाल ढाल, बोलणं, असं सगळं ठेवण, बोक्के दिसले पाहिजेत. 4 मांजरीमध्ये एक हा बोक्का ओळखू येतो. असं काही दिसलं पाहिजे, असं दाखवू नका. ज्ञानेश्वर म्हणतात अलौकिक नुहावे. चंदन लावलेलं असतं, भक्तांना गंध लावलेला असतो. हे असं चंदन लावतात की नाही, सगळं डोकं भरून टाकतात. आणि काही जण तर कपाळही भरून टाकतात, टक्कल जर असलं तर. आडवं तिडवं देवाने दिलेलं सुंदर शरीर किती खराब करता येईल तेवढं करतात. नॅचरल काही असावं की नाही ब्युटी. आणि सुंदर हात दिलेले, याचं गुलाबी सौंदर्य तुम्ही पुन्हा रंगाने भरून टाकता. कपाळ सगळं रंगाने भरून टाकता. सगळं किती सुंदर दिसतो. चंदन लावा बरं. चंदन लावून एखादी पोरगी पाहायला जा, ती सिलेक्ट करते का पहा.